नेक्स्ट आहे एनर्जी ऑफ ॲन ऑर्बिटिंग सॅटेलाइट. आता तुम्हाला माहीत आहे की सॅटेलाइट जे आहेत ते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असतात अर्थच्या सराउंडिंग, बरोबर. आणि अशा केसमध्ये जर सर्वात अगोदर आपण कायनेटिक एनर्जीचा जर विचार केला तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ mv². पण आता आपण या अगोदरच्या इक्वेशनमध्ये पाहिलं होतं की जी व्हेलॉसिटी आहे ऑर्बिटिंग व्हेलॉसिटी, तर त्याचा फॉर्म्युला काय होता, v=√gm/r+h, बरोबर. आणि यावरून v² व्हॅल्यू काय होईल, gm/r+ch. सॉरी इथं. तर आता ही व्हॅल्यू जर आपण इक्वेशन नंबर 1 पुटअप केली तर इक्वेशन 1 काय होऊन जाईल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, सांगा, हा gm न्यूमरेटरमध्ये गेला स्मॉल m सोबत, सो gm आणि हे 2 सोबत r+ आले, सो 2 r+h. हे इक्वेशन नंबर काय झालं, 2. आता आपण असं कन्सिडर करू की जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे ॲट इन्फिनिटीसाठी काय सिम्बॉल वापरला होता आपण, W1 है ना. W0 अर्थच्या सरफेसवरची होती है ना, तर W1 काय आहे, 0. सो ही काय आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, बरोबर. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ॲट इन्फिनिटी, बरोबर. तर इन्फिनिटीवरती व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे की पोटेन्शियल एनर्जी आपल्याला ॲट डिस्टन्स काय कॅल्क्युलेट करायची आहे, r+h है ना. तर अर्थच्या सरफेसपासून r+h या डिस्टन्सला जर आपण पोटेन्शियल एनर्जी फाइंड केली तर त्या पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला या अगोदर शिकलेला आपण gmm/ स्मॉल r घेत असतो, फक्त स्मॉल r च्या ऐवजी इथं काय येणार, कॅपिटल r+h. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 3. आता दोन्ही याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर जी कायनेटिक एनर्जी आहे तर याचं फॉर्म्युलावरून आपल्या लक्षात येईल की ही व्हॅल्यू कशी आहे, पॉझिटिव्ह. जेव्हा की पोटेन्शियल एनर्जी जी आहे तर ही व्हॅल्यू कशी आली, इथं आपल्याकडे निगेटिव्ह है ना, निगेटिव्ह येणार. या दोघांमधला फरक आहे. परंतु जर मॅग्निट्यूड पाहिला आपण, ओके, सो तुलना करा तुम्ही, पहा आता की मॅग्निट्यूडमध्ये जर आपण लिहिलं, बरोबर आहे का, तर पहा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, ओके, मॅग्निट्यूडमध्ये, बरोबर आहे का. काय फॉर्म्युला आहे, gmm/ हे 2 जे आहे ना ते वेगळे लिहितो मी, 1/2 वेगळे लिहितो आणि r+h. आता ही जी मी अंडरलाईन केलेली राशी आहे या राशीच्या ऐवजी काय लिहिता येतं आपल्याला, पोटेन्शियल एनर्जी. कारण मी आत्ताच काय म्हणलो, ही व्हॅल्यू जरी काय असेल, निगेटिव्ह असेल, परंतु मॅग्निट्यूडमध्ये याची आपण अशी व्हॅल्यू घेऊ शकतो ना, gmm/r+h. सो यावरून लक्षात येईल तुमच्या की मॅग्निट्यूडमध्ये कायनेटिक एनर्जी इज हाफ ऑफ द पोटेन्शियल एनर्जी, बरोबर. हे रिलेशनशिप आपल्या लक्षात येईल. आणि राहिला प्रश्न आता टोटल एनर्जीचा. सो आता टोटल एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करत असताना आपण काय करणार, TE इज इक्वल टू KE प्लस PE. मग आता इथे मात्र व्हॅल्यू आपण काय घेणार, त्यांच्या ओरिजिनल व्हॅल्यू घेणार, मॅग्निट्यूडमध्ये नाही. सांगा इक्वेशन नंबर 2 नुसार कायनेटिकची व्हॅल्यू काय आली, gmm/2 आणि पोटेन्शियलची मायनस आहे, प्लस मायनस मायनस gmm/r+h. आता यामध्ये कॉमन जर काढला आपण, सॉरी कॉमन काय निघेल, gmm/r+h कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील, अलीकडे हाफ आणि इकडे
-1. आता हाफ आणि -1 यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते काय येतं, -1/2 येतं. आणि त्यामुळं जी टोटल एनर्जीचा फॉर्म्युला असेल तो सुद्धा काय असेल, -GMM/2 (R+H). मग आता सपोज हे इक्वेशन नंबर 5 आहे. इक्वेशन 3 आणि 5 यांची तुलना केली आपण तर काय लक्षात येईल बरं, कायनेटिक टोटल एनर्जी जी आहे, टोटल एनर्जी कोणाची इक्वल आहे बरोबर, मॅग्निट्यूडमध्ये पोटेन्शियल एनर्जीची इक्वल आहे, बरोबर आहे का, फक्त मायनस आहे ना. कायनेटिक एनर्जी जी घेतली होती इक्वेशन 2 नुसार. ओके, सो टोटल एनर्जी जी आहे सर्क्युलरली ऑर्बिटिंग सॅटेलाईटची ती सुद्धा काय आली, निगेटिव्ह. आणि पोटेन्शियल एनर्जीसुद्धा निगेटिव्ह आली. मात्र पोटेन्शियल एनर्जीचं वैशिष्ट्य पाहिलं आपण की पोटेन्शियल एनर्जी जी आहे ही काय आहे, आणि पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती कायनेटिक एनर्जी काय होईल, ट्वाईस येईल. कारण इथं जर आपण रिलेशनशिप पाहिलं पोटेन्शियल एनर्जी तर काय होईल बरं, मॅग्निट्यूडमध्ये हे 2 मल्टिप्लायमध्ये जातील ना. सो 2 टाइम्स ऑफ द कायनेटिक एनर्जी. ओके, NCERTचं स्टेटमेंट. आता याच्यात काही गोष्टी आपल्याला एक विचारात घ्यायच्या आहे की जेव्हा ऑर्बिट जो आहे है ना, जो ऑर्बिट आहे, ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट्स हा जर काय असेल, इलेप्टिक असेल. ओके, सो ऑर्बिट इलेप्टिक असताना पॉईंट टू पॉईंट है ना, पॉईंट टू पॉईंट ज्या कायनेटिक एनर्जी आहे आणि पोटेन्शियल एनर्जी आहेत तर ह्या काय असणार, व्हेरी ॲट पॉईंट टू पॉईंट. म्हणजे पॉईंट टू पॉईंट काय होणार, त्यांची व्हॅल्यू या ठिकाणी बदलत जाणार. ओके, त्या व्हॅल्यू फिक्स व्हॅल्यू नसतात. मात्र जी व्हॅल्यू कॉन्स्टंट राहील ती व्हॅल्यू कोणती असणार या ठिकाणी, टोटल एनर्जी. येते लक्षात. सो आपण फ्री फॉलमध्ये पण पाहिलं होतं कायनेटिक ते नाही का, पूर्ण पोटेन्शियलचं कायनेटिकमध्ये रूपांतर होतं. मात्र टोटल एनर्जी ही ऑलवेज काय असते, कॉन्स्टंट असते. 9thला पण पाहिलं आपण ते निगेटिव्ह असणार सर्क्युलर ऑर्बिटच्या केसमध्ये. सो आता प्रश्न असा आहे की टोटल एनर्जी जी आहे ही ऑलवेज निगेटिव्ह येते. मग तुम्हाला एखादा चॅलेंजिंग प्रश्न जर आला की जर टोटल एनर्जी जी आहे ही आयदर 0 झाली किंवा पॉझिटिव्ह झाली, अशा केसमध्ये सॅटेलाईटबद्दल काय होईल है ना. तर अशा केसमध्ये काय होतं की जो ऑब्जेक्ट असेल, सॅटेलाईट असेल, ओके, ऑब्जेक्ट घ्या कोणता एखादा, सॅटेलाईट घ्या, तर हा ॲक्च्युअल काय होईल माहिती आहे का, हा इस्केप टू इन्फिनिटी. म्हणजे काय होईल की तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणार नाही है ना, तो डायरेक्ट काय करेल, कक्षा सोडून निघून जाईल अनंत अंतरावर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की कोणत्याही सॅटेलाईटला सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असेल एखाद्या प्लॅनेटच्या सभोवताली तर त्याची टोटल एनर्जी ही ऑलवेज काय पाहिजे आपल्याला, निगेटिव्ह पाहिजे. सो टोटल एनर्जी नेव्हर पॉझिटिव्ह ऑर 0. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे की यामध्ये आपल्याला दिलं की 400 किलोग्रॅमचा एक सॅटेलाईट आहे की जो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत आहे आणि ऑर्बिटिंग रेडियस किती त्याची 2 टाइम्स ऑफ द अर्थ. त्यानंतर हाऊ मच एनर्जी इज रिक्वायर्ड टू ट्रान्सफर इट सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस 4r. म्हणजे जो त्याची ऑर्बिटिंग रेडियस 2r होती त्याच्याऐवजी आपल्याला त्याला एक्सपांड करायची आहे, म्हणजे 4r करायची आहे. तर अशा वेळेस आपल्याला चेंजेस कॅल्क्युलेट करायचे आहे त्याच्या कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणले. आता याच्यामध्ये 2 केस आहेत पहा. एक इनिशियली जर पाहिलं आपण है ना, सुरुवातीला काय बरं 2r आहे, बरोबर आहे का. मग आता अशा केसमध्ये जर आपण इनिशियल एनर्जी जर काढली तर मला सांगा टोटल फॉर्म्युला काय आपला, -GMM/2r. तर इथं जी आरची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला,
2R घ्यायची पहिल्या केसमध्ये, बरोबर आहे का? सो काय होईल फॉर्म्युला, मायनस GMM अपॉन फक्त 2R तर ऑलरेडी आपल्याकडे आहे, फक्त 2Rच्या ऐवजी काय होईल, आरची व्हॅल्यू 2R टाकली तर 2 2 जा किती होईल 4R. येते लक्षात, कारण तर हाईटचा काही विषय नाही याच्यात, कारण आपला जो मूळ फॉर्म्युला आहे तो इथं लिहितो मी तुमच्यासमोर, की टोटल एनर्जीचा फॉर्म्युला होता मायनस GMM अपॉन R प्लस याचे, पण इथं हाईटचा काही विषय नाही, इथं 2R, पण इथं एचचा काही विषय नाही आहे, ठीक आहे. सो आरच्या ऐवजी 2R टाकून हा फॉर्म्युला. सेकंड केसमध्ये आपल्याला 2Rच्या ऐवजी व्हॅल्यू काय प्लेस करायची, आता 4R प्लेस करायची आहे, आणि ही व्हॅल्यू जर प्लेस केली आपण तर जी फायनल एनर्जी असेल तर ती काय असेल, मायनस GMM अपॉन, आता हे 2 तर घेतलेच आपण, पण आरच्या ऐवजी 4R टाकले तर 4 × 2 किती झाले 8R. ओके, आता राहिला प्रश्न, आता आपल्याला चेंज काढायचा आहे. सो चेंज इन टोटल एनर्जी, सो चेंज इन टोटल एनर्जी जी आहे तर त्याला आपण डेल्टा E कन्सिडर करू. सो आपण काय करणार, फायनल एनर्जीमधून इनिशियल एनर्जी काय करणार, मायनस करणार. सो फायनल एनर्जी किती आहे आपल्याकडे, मायनस GMM अपॉन 8R. आता ही मायनस 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 काढून जाईल इनिशियल, प्लस GMM अपॉन 4R. कॉमन जर आपण GMM अपॉन R जर घेतला इथं, ओके, तर आता काय करू आपण, प्लसवाला अगोदर घेऊ, हे ना, प्लसवाला कोणता राहिला आपल्याकडे 1/4 आणि मायनसवाला 1/8. सो याची कॅल्क्युलेशन आपण साईडला करून घेऊ. 8 1 जा 8, 4 1 जा 4, 8 4 जा, सॉरी मायनस लिहायचं राहिलं, 8 1 जा 8, 4 1 जा 4, 8 4 जा किती होईल 32 इज इक्वल टू 4 अपॉन 32 इज इक्वल टू किती आलं फायनली 1/8. सो वी कॅन राईट इज इक्वल टू, जी व्हॅल्यू येईल ती GMM अपॉन डिनोमिनेटरमध्ये 8 आहे, सो 8R व्हॅल्यू आपल्याकडे आली, बरोबर. मग आता होतं काय की यामध्ये आपल्याला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जर पुटअप करायची असेल, हे ना, कॅल्क्युलेशन थोडी इझी गोईंग करण्यासाठी, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे बरं, GM अपॉन R² आहे, पण इथं डिनोमिनेटरमध्ये कोणी फक्त एकच R आहे, म्हणजे वरी काय करून आपल्याला एक एक्स्ट्रा R घ्यावं लागेल M सोबत, बरोबर, आणि डिवायडेड बाय काय असेल 8. मग आता हे फॉर्म्युला काय होऊन जाईल आपला, GMR अपॉन 8, बरोबर झालं. मग आता बाकी सर्व व्हॅल्यूज इथं आपण जर पुटअप केल्या, जीची व्हॅल्यू काय आहे 9.8, मास किती आहे 400 किलोग्रॅम सॅटेलाईटचं, त्यानंतर जी रेडियस आहे अर्थची ती आपण 6 × 10⁻² किती घेतो अप्रॉक्सिमेट 6, है ना, डिवायडेड बाय 8. हे कॅल्क्युलेशन जर फायनलाइज केले तर आन्सर येतं पहा अप्रॉक्सिमेट 3.13 × 10⁻⁹ जूल. आता इथं तुम्ही GMची व्हॅल्यू पण मी तुम्हाला सांगितली होती, एक पाठ करून ठेवा आहे की नाही, त्यावरून तुम्ही काढू शकला असता, काही अडचण नाही. आता चेंज इन कायनेटिक एनर्जी काढल्यानंतर एक लक्षात ठेवायचं आहे की आता टोटल एनर्जी चेंजमधला पॉझिटिव्ह आला, म्हणजे याचा अर्थ हीच व्हॅल्यू कोणाची असणार, कायनेटिक एनर्जीमधला चेंज असणार. बट कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जीमधला चेंज जर काय असेल पॉझिटिव्ह, तर कायनेटिक एनर्जीमधला चेंज काय असेल निगेटिव्ह. आणि सो जो चेंज असेल कायनेटिक एनर्जीमधला जो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे हीच व्हॅल्यू घेणार आपण, -3.13 × 10⁻⁹ जूल.
आणि चेंज इन पोटेन्शियल एनर्जी जर काढायचं असेल आपल्याला तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी हा ट्वाइस द चेंज इन टोटल एनर्जी असतो है ना. टोटल एनर्जी घ्या किंवा कायनेटिक घ्या आणि सो ही जी व्हॅल्यू आहे आणि चेंज इन पोटेन्शियल एनर्जी जो आहे हा ट्वाइस द टोटल एनर्जी असतो आणि अकॉर्डिंग टू NCERT ही व्हॅल्यू जी आहे ती -6.25 × 10⁻⁹ July. ओके.